रेल्वे सुरक्षा बल आता केवळ प्रवाशांचे रक्षणच करत नाही तर गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे। गोंदिया रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या चमूने अशी धडाकेबाज कारवाई केली की सगळेच अवाक झाले। 17 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील नेहाटी येथील सराफा दुकानातून सोने काम करणारा कारागीर 276 ग्राम सोने किंमत अंदाजे 27 लाख रुपये घेऊन फरार झाला। ही माहिती रेल्वे क्षेत्रीय मुख्यालय बिलासपूर येथे पोहोचताच नागपूर मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी तत्काळ गुप्तचर शाखा गोंदियासह टास्क टीमला सतर्क केले। हावड़ा नागपूर एक्सप्रेस गाडी क्रमांक 12824 मधून आरोपी गोंदियात दाखल झाला। कोच B7 मध्ये तो पत्नी व वडिलांसह बसला होता। आरपीएफने फोटोच्या आधारे आरोपीची ओळख पटवून क्षणातच ताब्यात घेतले। आरोपीचे नाव अतुल सतीश जाधव, 24 वर्ष, रहिवासी बलवण, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, महाराष्ट्र असे असून त्याच्याकडून 276 ग्राम सोने जप्त करण्यात आले। तिरोडा स्टेशनवर उतरून त्याला गोंदिया आरपीएफ ठाण्यात नेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली।